देव आहे का नाही माहीत नाही, पण माणसात देव माणूस पाहायला मिळाला. शशिकांत दादा भदाने. महाराष्ट्राच्या संतांच्या या पावनभूमीत खऱ्या अर्थाने समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्या मोजके व्यक्तींची समाज दखल घेत असतो. असेच अफलातून आणि आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणजे नगाव धुळे येथील शशिकांत दादा भदाने. शालेय जीवनापासूनच काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा ध्यास घेऊन कार्यरत असलेले शशिकांत दादा भदाने आता निराधार यांच्या हक्कांचे व्यासपीठ ठरले आहे. सामान्य व्यक्तिमत्व म्हणून शशिकांत दादा भदाने त्यांच्या कार्यावर दिसून येत आहे. शशिकांत दादा भदाने राहणार नगाव, तालुका, जिल्हा धुळे. स्वतः सामाजिक सेवा पारंगत असून सुरुवातीपासूनच सामाजिक सेवेची आवड आहे. 1987 पासून सामाजिक सेवेला सुरुवात केली आहे. मुलींसाठी स्वतंत्र कन्या हायस्कूल, दलित आदिवासी मुलींसाठी वसतिगृह आणि व्यसनमुक्ती केंद्र, तसेच समाजात जे निराधार वृद्ध आहेत, त्यांना मुलं सांभाळू शकत नाही, त्यांच्यासाठी वृद्धाश्रम, तसेच शारीरिकदृष्ट्या दिव्यांग अपंग विद्यार्थ्यांसाठी हायस्कूल सुरू केली आहे. 1992 ते 2023पर्यंत बहुतांश विद्यार्थी डिप्लोमा झाले आहे. काही ITI झाले, काही ग्रॅज्युएट झाले. असे अनेक विद्यार्थी पुणे, मुंबईसारख्या सिटीमध्ये स्थानिक लेवलला ते स्वतःच्या पायावरती उभे राहून स्वावलंबी जीवन जगत आहे. म्हणून या कामाचे समाधान आहे. गेल्या 35 वर्षापासून कापडणे गावात मुलांचे शिक्षणाचे काम सुरू आहे. सामाजिक कार्यातून जे वृद्ध आश्रम चालते, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम, व्यसनाधीन बांधवांसाठी काम, याच्यात जे समाधान आहे ते जगात कुठेच नाही. हे काही आपल्याला पैशामध्ये सापडणार नाही आणि कुठल्या याच्यात आपल्याला ते फक्त लोकांच्या सेवेमध्ये सापडणार. आणि माणसांसाठी काम करतोय आणि लोकांच्या मनावर काम करतोय. त्यामुळे जे अपेक्षित आहे, जे आज समस्या कमी झाल्या पाहिजे, त्या समस्या ओळखून आपण काम केलं पाहिजे. त्या समस्याचे निर्मूलन आज होताना थोडं का होईना पण आम्हाला दिसत आहे. या काम करण्यामध्ये आम्हाला समाधान आहे, असे भावपूर्ण उद्गार शशिकांत दादा भदाने यांनी खानदेश प्रेरणाशी बोलताना व्यक्त केले. त्यानंतर मी इथे आलो. नंतर 1 महिनाभर वॉकरवर चाललो. तसं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमचं 10 ते 12 वॉकच होतं, पण स्वतःची हिल पॉवर किंवा आत्मविश्वासाच्याने मी फक्त 1 महिन्यात वॉकच होतो. आणि आज तर आज मी याच्या उभा आहे. ते फक्त आमचे शशिकांतजी जे आहे त्यांच्या पायी उभा आहे. त्यांचं जे मला सहकार्य, मदत आहे, नाही माणसात देवाचं आहे, पण एक देवरूपाने मला ते भेटले सर. आणि त्याच्यामुळे आज उभा आहे. आणि मी पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये जगणार आहे. निगेटिव्हमध्ये माझ्या जीवनात नेहमी दुःख आले. एक एवढे भोगले दुःख मी त्याला सुख म्हणावे लागले, पण त्याच्यातून मला हसावे लागले. हां, मी शशिकांत भदाने, राहणार नगाव, तालुका, जिल्हा धुळे. मी स्वतः समाजसेवा विद्या पारंगत असून मला सामाजिक कार्याची सुरुवातीपासून आवड असल्यामुळे 1987 पासून मी या सामाजिक कार्याला सुरुवात केलेली आहे. त्याच्यात प्रथमतः मी कापडण्याला मुलींसाठी स्वतंत्र कन्या हायस्कूल, दलित आदिवासी मुलींसाठी वसतिगृह, त्याच्यानंतर समाजामध्ये जे निराधार वृद्ध आहेत, ज्यांना मुलं आहेत, म्हणजे सांभाळू शकत नाही, अशा लोकांसाठी आणि निराधार लोकांसाठी आम्ही 91-92 पासून वृद्धाश्रम सुरू केलेलं आहे. आणि आज तागायत अनेक वृद्धांनी अशा या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि ते अत्यंत वृद्धाश्रमचं नावसुद्धा आम्ही आनंदी गाडूच ठेवलेलं आहे. कारण जे दुःखी लोक आहेत, ज्यांना जीवनामध्ये दुःख आलेलं आहे, अशा लोकांनी इथे येऊन आनंदाने राहायचं, आनंदाने विहार करायचा, त्याच्यामुळे आम्ही आनंदविहार नाव ठेवलेलं आहे. तसंच समाजामध्ये शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थी खूप आहेत, जे रोज शाळेत जाऊ शकत नाही, ज्यांचे पालक रोज त्यांना शाळेत सोडायला आणि घ्यायला जाऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांची शिक्षणाची आणि पुनर्वसनाची गरज लक्षात घेऊन 92 पासून आम्ही या शारीरिकदृष्ट्या अपंग मुलांसाठी स्वतंत्र दिव्यांग निवासी शाळा सुरू केलेली आहे. आज या शाळेमध्ये 92 ते 2023 अखेर बहुतांश विद्यार्थी काही डिप्लोमा झाले, काही ITI झाले, काही ग्रॅज्युएट झाले, असे अनेक विद्यार्थी आज पुणे, मुंबईमध्ये स्थानिक लेवलला अनेक ठिकाणी ते स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगत आहे. म्हणून मला या कामाचं समाधान आहे. मी गेल्या 35 वर्षापासून कापडण्यालाही मुलांच्या शिक्षणाचं काम करतो आहे, पण जे सामाजिक कार्यातून जे मी वृद्धाश्रम चालवतो आहे, दिव्यांग मुलांसाठी काम करतो, व्यसनाधीन बांधवांसाठी काम करतो, त्याच्यात जे समाधान आहे ते जगात कुठंच नाही. ते ना आपल्याला पैशांमध्ये सापडणार, ना कुठल्या ह्याच्यात सापडणार, ते फक्त आपल्याला लोकांच्या सेवेमध्येच सापडणार. आणि आम्ही पैशांसाठी काम करत नाही, आम्ही माणसांसाठी काम करतो, आम्ही लोकांच्या मनावर काम करतो. त्याच्यामुळे आम्हाला जे अपेक्षित आहे
ज्या समस्या कमी झाल्या पाहिजेत, ज्या समस्या ओळखून आपण काम सुरू केलेलं आहे, त्या समस्यांचं निर्मूलन आज होताना आपल्याला थोडं का असेना पण दिसतंय, याच्यात आम्हाला हे काम करण्यामध्ये समाधान आहे.